सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। पहिली फॅक्ट आपण या व्हिडिओमधली बघूया। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शिवार्थ डी क्लासेस हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपण सबस्क्राईब करा। तर पहिली फॅक्ट आहे 21 जानेवारी 2026 रोजी बघा एकूण या ठिकाणी काही महत्त्वाची राज्ये देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये त्रिपुरा आहे, मणिपूर आहे, त्याचबरोबर मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय या 3 राज्यांनी आपला 54वा स्थापना दिन या ठिकाणी साजरा केलेला पाहायला मिळतो। पुढची फॅक्ट आहे विदर्भ संघाने सौराष्ट्राचा पराभव करून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलं। प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, विजय हजारे ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, क्रिकेट या खेळाशी संबंधित ही ट्रॉफी आहे। तर पुढची फॅक्ट आपल्याला महत्त्वाची आहे, पुणे येथील खडकी किंवा पुणे येथे खडकी या ठिकाणी भारतीय सैन्य आणि महाराष्ट्र पोलीस बघा प्रश्न महत्त्वाचा यांच्यात सांझा शक्ती हा संयुक्त सराव या ठिकाणी संपन्न झाला। IMP फॅक्ट असेल मित्रांनो। पुढची फॅक्ट आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग बघा यांची एक महत्त्वाचं केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, ज्ञानेंद्र प्रताप सिंग। पुढची फॅक्ट आपण बघूया या आपल्या व्हिडिओमधली, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा यांना अजिंठा वेरूळ बघा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक महत्त्वाचा पुरस्कार त्यांना देण्याचं काम झालं। 2026 हा पुरस्कार असणार आहे पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा यांना या ठिकाणी मिळालेला आहे। पुढची फॅक्ट असेल मित्रांनो, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नागपूर येथे मीडियम कॅलिबर ॲम्युनिशन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलेले पाहायला मिळते। पुढची फॅक्ट असणार आहे 19 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF चा स्थापना दिवस आहे। कोणता? 19 जानेवारी। पुढची फॅक्ट आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधली, आंध्र प्रदेश राज्य सरकारने होप आयलंड येथे उपग्रह महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे, उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्याची घोषणा केली। कोणत्या राज्य सरकारनं? तर आंध्र प्रदेश राज्य सरकारनं। पुढची फॅक्ट असणार आहे आपल्या व्हिडिओमधली, ओडिशामधील मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आमे पडिभा आमा भासारे नावाची योजना सुरू केलेली आहे। ओडिशामधील मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठीची योजना असणार आहे। आपली या व्हिडिओमधली शेवटची फॅक्ट असेल मित्रांनो, शेवटचा पॉईंट असेल रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे? तर सिंगापूर। आणि रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स यामध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर 16वे रँक आपल्याला किंवा 16वा क्रमांक पाहायला मिळतो। तर हे होते आपले टॉप 10 महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न। तर आपण भेटूया पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, वंदे मातरम।